मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तुम्ही जर डेली स्किन केअर रूटीन हे फॉलो केलं तर तुमच्या स्किनला डार्क स्पॉट, पिगमेंटेशन, ब्लॅक हेड, व्हाईट हेड असे प्रॉब्लेम हे फेस करावे लागणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की स्किन केअर रूटीन हे कसं फॉलो करायचं। तर अकॉर्डिंग टू युअर स्किन टाइप आपण स्किन केअर रूटीन हे कसं फॉलो करायचं। तर आजकालची लाईफस्टाईल, पोल्युशन या सगळ्याचा परिणाम आपल्या स्किनवर होतो। जर तुम्ही उन्हात काम करत असाल किंवा बाहेर जात असाल, सतत उन्हामध्ये असाल तर त्यामुळे आपली स्किन ही निस्तेज होते। हा जो पोल्युशनने खराब झालेला किंवा उन्हामध्ये आपण बाहेर गेलो याने जर आपला चेहरा निस्तेज डल झाला असेल आणि तो आपल्याला क्लीन करण्यासाठी आपण पाण्याने स्वच्छ करतो। पाण्याने स्वच्छ करणं हे तितकं सफिशियंट नाही, त्यासाठी एक चांगलं स्किन केअर रूटीन फॉलो करणं हे तितकंच गरजेचं आहे। आता स्किन केअर रूटीन हे जर व्यवस्थित फॉलो केलं तर तुमची स्किन ही सुंदर आणि शायनी दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। त्याचबरोबर आपली एजिंग प्रोसेस स्लो डाऊन करण्यासाठी आपल्याला स्किन केअर रूटीन हे खूप जास्त मदत करतं। आता स्किन केअर रूटीन करायचं म्हणजे काय की कुठलेही प्रोडक्ट घ्यायचे आणि कुठलेही प्रोडक्ट हे वापरायचे असं नाही, तर तुमच्या स्किन टाइप नुसार तुम्हाला प्रोडक्ट हे स्किन केअर रूटीन मध्ये वापरायला हवं। त्यासाठी तुम्हाला तुमचा स्किन टाइप कुठला आहे हे जाणून घेणं किंवा हे आयडेंटिफाय करणं खूप महत्त्वाचं असतं। आणि जर आपला स्किन टाइप काय आहे हे जर आपल्याला माहिती असलं तर आपण नक्कीच आपल्या स्किन केअर रूटीन मध्ये चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट हे यूज करू शकतो। तर आपल्या स्किनचे 5 टाइप्स असतात। तर पहिला आहे ऑइली स्किन, दुसरा आहे ड्राय स्किन, तिसरा आहे नॉर्मल स्किन, चौथा आहे कॉम्बिनेशन स्किन आणि पाचवा आहे सेन्सिटिव्ह स्किन। आता प्रत्येकाचा स्किन टाइप हा वेगळा असतो। जर तुमची स्किन ही खूपच जास्त शायनी असेल आणि ती खूपच चिकट असेल आणि त्यात सतत ऑइल सिक्रेट होत असेल तर तुमचा स्किन टाइप हा ऑइली आहे। त्यानंतर जर तुमच्या स्किनवर खूप जास्त इचिंग होत असेल, तुमची स्किन ही खूप जास्त डल असेल, निस्तेज असेल, खूप जास्त ड्राय असेल, विंटर मध्ये तुमच्या स्किनचे अक्षरशः असे तुकडे पडत असतील तर तुम्ही समजून घ्या की तुमचा स्किन टाइप हा ड्राय आहे। त्यानंतर तुमची स्किन खूप जास्त मऊ, चमकदार आणि क्लिअर असेल तर तुमचा स्किन टाइप हा नॉर्मल आहे। तर नॉर्मल स्किन टाइप वाले हे खूप लकी असतात, कारण नॉर्मल स्किन टाइपला कुठलंही प्रोडक्ट हे सूट होत। तर जर तुमच्या स्किनचा काही भाग हा ऑइली असेल आणि काही भाग हा ड्राय असेल, म्हणजेच काय की तुमचा हा टी झोन एरिया आहे हा तुमचा जर ऑइली असेल आणि बाकी तुमचा भाग जर ड्राय असेल तर तुमचा स्किन टाइप हा कॉम्बिनेशन आहे। तुमच्या स्किनवर कुठलेही प्रोडक्ट हे लवकर सूट होत नसेल, तुम्हाला रॅशेस होत असतील किंवा इचिंग होत असेल किंवा रेडनेस येत असेल तर समजून जा की तुमचा स्किन टाइप हा सेन्सिटिव्ह आहे। आता हे सगळे स्किन टाइप तुम्हाला बऱ्यापैकी समजलेच असणार। स्किन टाइप नुसार तुम्हाला तुमचं स्किन केअर रूटीन हे फॉलो करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला स्किन केअर प्रोडक्ट हे यूज करायचे आहे। या स्किन केअर रूटीनचे ही 2 टाइप्स येतात, एक म्हणजे मॉर्निंग स्किन केअर रूटीन आणि दुसरं म्हणजे नाईट स्किन केअर रूटीन। आता मॉर्निंग स्किन केअर रूटीन हे का करायचं, तर मॉर्निंग स्किन केअर रूटीन हे आपल्या स्किनला प्रोटेक्शन आणि प्रिकॉशन साठी आपण करायचं असतं। कारण काय होतं की आपण मॉर्निंगला दिवसभर आपण बाहेर जातो, पोल्युशनच्या आणि सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो आणि जे रेज असतात ते आपल्या चेहऱ्यावर पडतात आणि त्यामुळे आपल्याला डार्क स्पॉट किंवा पिगमेंटेशनचे प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात। त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किनला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यूज करणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे। त्यासाठी आपल्याला मॉर्निंग स्किन केअर रूटीन हे फॉलो करायचं आहे। मॉर्निंग स्किन केअर रूटीन मध्ये ही 4 स्टेप असतात, त्या म्हणजे पहिलं क्लिन्झिंग, दुसरं टोनिंग, तिसरं मॉइश्चरायझिंग आणि चौथं सनब्लॉक। तर त्यामध्ये पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग। आता क्लिन्झिंगने काय होतं की आपल्या स्किनवर जी डर्ट असते, जी घाण असते ती निघून जाते आणि आपली स्किन ही क्लीन होण्यासाठी मदत होते। दुसरी स्टेप आहे टोनिंग। आता टोनिंग आपण काय करतो तर टोनर हे आपल्या स्किनचा पीएच बॅलन्स करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत करतं आणि टोनर हे जर आपण अप्लाय केलं तर आपले जे पोअर्स असतात ते मिनिमाइज करण्याचं काम ही टोनर करतं। तर टोनर मध्ये जर तुमची स्किन ही ड्राय असेल तर तुम्ही कुठलाही एक हायड्रेटिक टोनर यूज करा किंवा तुम्हाला कुठलंही टोनर जर यूज करायचं नसेल तर तुम्ही बेस्ट रोज वॉटर ऍज अ टोनर म्हणून यूज करू शकता। स्टेप नंबर 3 मॉइश्चरायझिंग। जर मॉर्निंग स्किन केअर रूटीन असू दे किंवा नाईट स्किन केअर रूटीन असू दे, तुम्हाला मॉइश्चरायझर ही स्टेप फॉलोच करायची आहे। आता मॉइश्चरायझरने काय होतं की आपले साइन ऑफ एजिंग डिले होण्यासाठी मदत होते आणि मॉइश्चरायझरने आपली स्किन ही सॉफ्ट आणि सपल होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत होते। त्यानंतर स्टेप नंबर 4 सनब्लॉक।
आपण घरात असू देत किंवा बाहेर असू देत आपल्याला सनस्क्रीन हे लावायचंच आहे। कारण सनस्क्रीन हे काय करतं, आपल्याला सन रेज म्हणजे जे यूव्ही रेज असतात त्यापासून प्रोटेक्शन देतं। त्यामुळे तुमच्या स्किनवर कुठले डार्क स्पॉट येत नाही, पिगमेंटेशन येत नाही। त्यामुळे जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल तेव्हा तुम्ही सनस्क्रीन हे लावायलाच हवं। हे झालं मॉर्निंग स्किन केअर रुटीन। आता आपण बघूया नाईट स्किन केअर रुटीन। नाईट स्किन केअर रुटीन हे का करायचं, तर आपली स्किन ही दिवसभर उन्हामध्ये तापलेली असते किंवा आपली स्किन ही दिवसभर पोल्युशन मध्ये असते आणि रात्री आल्यानंतर आपली स्किन ही खूप जास्त रिलॅक्स होते। आपल्या स्किनला रिपेअर होण्यासाठी खूप जास्त वेळ मिळतो आणि नाईटला आपली स्किन ही कोलाजनचं प्रोडक्शन खूप जास्त प्रमाणात करत असते। त्यामुळे जर आपण एक नाईट स्किन केअर रुटीन जर फॉलो केलं तर तेव्हा आपल्याला खूप छान रिझल्ट मिळतो। स्किन केअर रुटीन मध्ये 5 स्टेप असतात। त्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप आहे मेकअप रिमूव्हिंग, दुसरी स्टेप आहे क्लिन्झिंग, तिसरी स्टेप आहे टोनिंग आणि चौथी स्टेप आहे सिरम ऍप्लिकेशन आणि लास्ट स्टेप आहे मॉइश्चरायझिंग। मेकअप रिमूव्हिंग, आता चेहऱ्यावरचा मेकअप रिमूव्ह करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे। तुम्ही चेहऱ्यावरती साधी पावडर लावू देत, बीबी क्रीम लावू दे किंवा नॉर्मल अशी क्रीम लावू देत, बट रात्री झोपताना चेहऱ्यावरचा मेकअप रिमूव्ह हा करायलाच हवा। जर तुम्ही मेकअप रिमूव्ह केला नाही तर काय होतं, आपले जे स्किनचे पोअर्स असतात त्यामध्ये तो मेकअप जाऊन बसतो आणि त्यानंतर आपल्याला ब्लॅक हेड, व्हाईट हेड, पिगमेंटेशन, पिंपल्स असे बरेच प्रॉब्लेम होतात। त्यामुळे आपला मेकअप रिमूव्ह करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर स्टेप नंबर 2 आहे क्लिन्झिंग। आपण मेकअप रिमूव्ह करतो त्यानंतर आपल्या स्किनवर थोडासा काही मेकअप जर शिल्लक राहिला असेल तर आपण जर क्लिन्झिंग केलं तर तो मेकअप रिमूव्ह होण्यासाठी नक्कीच मदत होते। नंतरची स्टेप आहे टोनिंग। आता नाईट स्किन केअर रुटीनला तुम्ही टोनर हे स्किप केलं तरीही हरकत नाही, बट सिरम ऍप्लिकेशनची जी स्टेप आहे ती तुम्ही कंपल्सरी करायलाच हवी। आता सिरम ऍप्लिकेशनच्या स्टेपने काय होतं की तुमच्यामध्ये कोलाजनचं प्रमाण हे फास्ट होतं, त्यासोबतच तुमची स्किन ही रिपेअर होण्यासाठी लवकर मदत होते। आता जर तुमच्या स्किनवर डार्क स्पॉट असतील, पिंपल्स असतील तर तुम्ही काय करा, व्हिटॅमिन सी आणि हायलुरॉनिक ऍसिड असलेलं सिरम हे यूज करा। स्टेप आहे मॉइश्चरायझिंग। मला मॉइश्चरायझर हे कसं अप्लाय करायचं, छानपैकी मॉइश्चरायझर तुम्ही हातावर घ्या आणि त्याने तुमच्या फेसची मसाज करा। तुमची स्किन ही सॉफ्ट आणि सपल आणि स्मूथ होते। फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।